दिवस नाही जाईल. आता गणपती घरात यायचा, घराचं काम चाललंय, लादी मारतीत आपल्या आपल्या कचरा पण झाली. मित्रांनो, पोलादपूरला आल्याच्या नंतर मनसूरचा वडापाव खाल्ल्याशिवाय आम्ही कधीच जात नाही. नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. फळ्या सोन्या साऱ्या फळ्या, तुकडं टाकलं बी नाही टाकलं बघा, नाही उजाडलं तर घराची काळजी लागायला लागली हिला. मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत. अगं चल तू. आणि सकाळचे 8 वाजलेत. मित्रांनो, आज दिवस खास आहे. आता तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असेल, आम्ही गावी आलोय, म्हणजे घराचं काम पाहण्यासाठी कसं काय चाललंय वगैरे. आजीला घेऊन आलोय आणि आजीला परत घेऊन जायचंच आहे पुण्याला. तर आता आम्ही निघालोय मित्रांनो पोलादपूरला, मी आणि भोऱ्या आणि आजी. तर आज खास काम आहे. आम्ही चाललो गणपती बुक करायला. आता एक 20-25 दिवसानंतर गणपती येणार आहेत. तर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, त्याच्या आधी आम्ही बुकिंग करायला चाललो गणपतीला. मित्रांनो, नाचाच्या ज्या ढोलक्या आहेत तर त्या पण भरायला टाकायच्या आहेत पोलादपूरला. त्यासाठी बोऱ्याचा गेलाय मंदिरामध्ये पुढं. मंदिरात गेलाय पुढं, ढोलक्या काढतोय बाहेर. तर ढोलक्या टाकायच्यात भरायला. तर चला मित्रांनो, आज भेटूया पोलादपूरला गणपती बुक करायला आणि ढोलक्या भरायला. मित्रांनो, हे पाहू शकता आजी मस्तपैकी आता बसलेले. आता आम्ही निघालोय पोलादपूरला जायला. दवाखान्यात पण जायचंय ना? दवाखान्यात जायचंय. डोक्यात दुखती, आजीचं कंबर दुखते. ते काय ठरलेलं आहे, म्हणजे कधी पण आलं की पहिलं आजीला दवाखान्यात जायला लागतं. म्हणजे बरी असली तरी पण महिन्यानंतर एक इंजेक्शन घ्यायला लागतं. 15 दिवस जाऊन देत नाही. आता पुण्यातच असतो त्यांच्याकडे, पण आता रात्री त्यांच्याबरोबर आलोय. आता परत जायचंय, एकटी जिथं आवडात कोण नाही म्हणून साठी मी आपली त्यांच्याबरोबर तिकडे जातो. मग उन्हाळा दिवस नाही जाईल. आता गणपती घरात यायचा, घराचं काम चाललंय, लादी मारतीत. झाला. तर मित्रांनो, आता मंदिराकडे आलोय. भोऱ्या ऑलरेडी मंदिरामध्ये आलाय. म्हणजे आमचं गावापासून मंदिर, आमच्या घरापासून मंदिर जवळच आहे, पण रस्ता आमच्या तिकडे घराकडे वेगळा जातो. तर आता भोऱ्या मंदिरामध्येच थांबलाय. त्याला बोललो ढोलक्या वगैरे काढून ठेव. काय हे पाहू शकता, ही आहे आमची एक ढोलकी. ती मंदिरात नाही का तिकडनं. मी कशी ठेवू? व्हिडिओ काढतोय. कुठेतरी टपात का काहीतरी आहे बघ. हा, त्याच्यात. बघू, शायपूड चांगली आहे का? हे घेऊन तरी चल बघू, दाखवू तिथं. जर डिक्की खोल जा. सरप्रमाण आवाज आहे ना. चिकट झाल्या पडशील. हो ना. जर हिला पण ठेव. हिला तर लय, तिचा धुमा पण गेलाय रे. रस्ता बघा मित्रांनो, पूर्ण जंगलामधून महाबळेश्वर मुंबई जो घाट आहे, आंबेनळी घाट, त्याला जोडला जातो. त्यानंतर हे पाहू शकता आंबेनळी घाट आपलं दृश्य. संपूर्ण जागोजागी मित्रांनो दरड कोसळली आहे आणि RCB जागोजागी आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. हे बघू शकता, हे पायट्याच्या वरती जी दरड कोसळली होती त्याच्यामुळे आता एसट्या वगैरे बंद आहे. हे आहे ते कापडे खुर्दच्या थोडंसं वरती, म्हणजे जागोजागी रस्त्याचे कामं चालूच आहेत मित्रांनो. हे काय इथं मित्रांनो कापड्यावरती आलोय आता. बरं दाखवू जाऊन त्यांना. इकडं पाहू शकता, इकडं तानाजी मालुसरेंची समाधी, इकडं उंबरठ गाव. सरळ गेल्याच्या नंतर पोलादपूर. सिम कार्ड 400 रुपयाचं टाकलं, लागतच नाही मला. मित्रांनो, आता पोलादपूरला आलोय. इकडं पाहू शकता पोलादपूरचा नजारा. इकडं हा जातो रस्ता मुंबईला
आणि इकडून खाली कशेडी, खवटी आणि खाली पूर्ण कोकणात चिपळूणकडे वगैरे रत्नागिरी आणि वरती ते ॲरो दाखवले तिकडे महाबळेश्वर म्हणजे आपल्या गावाकडं. आणि इथं पाहू शकता, इथं आपण ढोलके जे भरायला टाकायचे आहेत ते इथं आलो आहे आपण घेऊन. आमचे सोबत म्हणून सरपंच बाबांना घेऊन आलो आहे. ₹3,500 रुपये, 4,000 रुपये, 3,000 रुपये, 7,000 रुपये. मित्रांनो मेन काम होतं ते जे आपण ढोलक्या टाकायच्या होत्या ते ढोलक्या बाहेर टाकलेले आहेत आणि गणपतीपर्यंत मिळतील. म्हणजे अजून एक 20 दिवसानंतर ढोलक्या आपल्याला भेटून जातील. तर इकडे टाकलेले आहेत मागे काय 1,500 रुपये बिल झालेलं आहे. ॲडव्हान्स 500 रुपये दिलेले आहेत. तर नाचकरी मंडळ कोण बघत असेल व्हिडिओ त्यांनी बघून घ्या. मित्रांनो पोलादपूरला आल्याच्या नंतर मनसूरचा वडापाव खाल्ल्याशिवाय आम्ही कधीच जात नाही. तर चला आता आपण वडापाव खायला जाऊया मस्तपैकी गरम गरम. पोलादपूरच्या पेट्रोल पंपावरती आपल्या मनसूर भाऊचा वडापाव आहे, मुन्ना भाऊचा. हे पाहू शकता इकडं मस्तपैकी गरम गरम मुन्ना भाव गरम गरम वडे काढलेले आहेत. हा. तो मूर्त्या बरोबर हा मिनिट भोऱ्या हा माझा मी कारखाना पाहू शकता वडापाव मस्तपैकी गरम गरम होणार. मस्त गरम गरम वडापाव एक नंबर माझ्या इथे पोलादपूरला. तर चला आता गणपती बुक करायला जाऊया. इकडं बघू शकता, इकडं पोलादपूरचे जे आहेत त्यांना माहिती असेल इकडं सुकाळ्याचा दवाखाना आहे आणि इथंच आपल्या गणपतीची मूर्ती बुक करायची आहे. एकदम सुंदर सुंदर अशा मूर्त्या. आता ह्या गाडीमध्ये आता जाणार आहे. तर हे आहे पोलादपूरमधील बाजारपेठ. इकडं खाली पूर्ण बाजारपेठकडे आपण जातो आणि हा जो आहे तो महाबळेश्वरकडे रस्ता जातो. आणि जिथं आपल्याला मूर्ती बघायला गेलो होतो तिथं आपल्याला मूर्ती काय आवडल्या नाहीत, त्याच्यामुळे आपण इकडे खाली आलो. म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे इकडे अपना बाजार किंवा बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला हा कारखाना आहे. हे पाहू शकता इकडे हा काळा कापड लागला त्याच्या इकडेच. हे बघा हा जो आहे तो कारखाना आहे. पाहू आता इथं आपण मूर्त्या बघूया चांगल्या चांगल्या. तर मित्रांनो फायनली आड कापडा पोलादपूर करत घरी आलो आहे आणि गणपती बुक करायचा होता, ढोलक्या भरायला टाकायच्या होत्या. तर गणपती तर काय बुक नाही केला आणि फक्त ढोलक्या भरायला टाकलेत आणि काय आजीला दवाखान्यात नेली आणि आता आलो आहे फायनली घरी. तर आज कामगारांना जेवण आहे. आज घरावरती जे कामगार आहेत तर त्यांना आज जेवण आहे. तर त्यांना काय पनीर बिनीर आणायचं होतं आणि काय गोडधोड तर ते पण घेऊन आलो. तर चला आता घराकडे जाऊया. मस्तपैकी जेवण तयार होतं आहे. इकडे पाहू शकता पनीर तळलं जातं, इकडे आमटी केली आहे आणि इकडे पुऱ्यांचा बेत आहे. मस्तपैकी हे पाहू शकता पुऱ्या. हो बघा पुऱ्या, पनीर आणि गोडधोड मस्तपैकी श्रीखंड वगैरे. आता पाणी तयार.
भोऱ्या कुठे? बरं चहा घे. नाही झोप लागत. एक नंबर. तर मित्रांनो व्हिडिओला इथंच थांबवतो. मस्तपैकी गणपती वगैरे बुक करायला गेलो होतो आणि ढोलक्या वगैरे टाकल्या. मस्तपैकी येताना पनीर वगैरे घेऊन आलो, जेवलो मस्तपैकी, झोप झाली आणि आता मस्तपैकी काळी चहा पितोय. सगळ्या कामगारांना वगैरे चहा आणली आहे आणि व्हिडिओला इथंच थांबवतो. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि नवीन असेल तर व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.